संपूर्ण देशभर आम्ही हिंदू राष्ट्र बनणार, मनुस्मृती लावणार, संविधान नष्ट करणार. जर मनुस्मृती लागू झाली तर आम्ही काय केलं पाहिजे, किंवा विषमतेला नष्ट करण्यासाठी कुठल्या विचारात पावर आहे हे सुचल्यामुळे हे त्याच्यावरचं एक सडेतोड औषध मला सापडलं. संभाजीनगरमध्ये पहिला पुतळा आपण बसवतोय, त्याची संकल्पना कशी सुचली आणि आता त्याच्यानंतर पुढची चळवळ कशी राहते? मागच्या 6-7 महिन्यापूर्वीपासून किंवा वर्षभरापासून संपूर्ण देशभर अबकी बार 400 पार आणि 1925च्या स्थापनेनंतर 100 वर्ष संघाला होत आहेत आणि संपूर्ण देशभर आम्ही हिंदू राष्ट्र बनणार, मनुस्मृती लावणार, संविधान नष्ट करणार, ह्या ज्या वल्गना गोष्टी चर्चा कुतर्क होत होते, याच्यातून माझ्यासारखा एक कार्यकर्ता सुद्धा उद्विग्न होत होता, परेशान होत होता. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, कुठली विचारधारा, कुठल्या शस्त्राच्या आधारे आपण लढू शकतो, जर मनुस्मृती लागू झाली तर आम्ही काय केलं पाहिजे, हा विचार करता करता पेरियार यांचे पुस्तकं माझ्या हाती लागले आणि पेरियारच्या विचारसरणीतून मला समजलं की आता रॅडिकल आंबेडकर आहेत जे ठोस उत्तर देऊ शकतात, किंवा विषमतेला नष्ट करण्यासाठी कुठल्या विचारात पावर आहे हे सुचल्यामुळं पेरियार रामास्वामी हे त्याच्यावरचं एक सडेतोड औषध मला सापडलं आणि यांचा विचार, यांचा पुतळा जर आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकलो तर ह्या प्रेरणास्त्रोत लोकांना देऊ शकतो, असा विचार करून पेरियार रामास्वामी यांचा पुतळा मी महाराष्ट्र कॉलेज येथे उभारला आणि त्याचं उद्घाटन 1 तारखेला करायचं. येत्या 1 तारखेला रविवारी पेरियार ललय सिंग यांच्या जयंतीनिमित्त दुपारी 11:30 वाजता वाळूज परिसर या महाराष्ट्र कॉलेजच्या प्रांगणामध्ये या पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. यासाठी तामिळनाडूचे, ज्या तामिळनाडू म्हणजे पेरियार यांची भूमी, इथले पॅन्थरचे खासदार तिरुमावलन, तसेच स्वामी प्रसाद मौर्या जे उत्तर प्रदेशचे, ज्यांचं मोठं काम या सामाजिक चळवळीमध्ये आहे, त्यानंतर जे माजी मंत्री राहिलेले आहेत आदरणीय राजेंद्र पाल गौतम जे आता आंबेडकर मिशन चालवतात, हे या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार आहे. त्यानंतर हैदराबाद विद्यापीठाचे एक स्कॉलर आहे गणेश्वर, हे ज्यांचं पेरियारवर काम आहे ते येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बिहारचे विरोधी पक्ष नेता माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सुद्धा या परिषदेस येत आहेत. आणि अशा अनेक संघटना आहेत, मग ते बीएसपी असेल, बामसेपचे लोक असतील, आंबेडकराईट मुवमेंट किंवा समतेचे जे लोक विचार करतात, विचार चालवतात, ज्यांच्या संघटना व पक्ष काम करतात, अशा सगळ्या लोकांना आपण निमंत्रित केलेलं. पुरोगामी महाराष्ट्रातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला की प्रवीण दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ते येत आहेत. श्रावणजी देवरे जे ओबीसीवर त्यांचे खूप चांगलं काम आहेत ते येत आहेत. विद्रोही साहित्य चळवळ चालवणारे पार्थ पोळके येत आहेत. तसंच ओबीसीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आदरणीय ओबीसी संघाचे सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर येत आहेत. सर, पुतळा उभारला पण यानंतर ती विचाराची चळवळ त्यासाठी काही कार्यक्रम हो, याचे जे विचाराचे कार्यक्रम कशी त्याची लवकरच मिटिंग होऊन या समितीचे जे लोक पदाधिकारी आहेत लवकरच या जयंतीपासून किंवा लवकरच प्रतिदिनापासून व्याख्यानमाला, स्पर्धा किंवा राज्यस्तरीय व देश पातळीवर असे काय करता येईल या संदर्भात विचार चालू आहे आणि त्याची कृती आराखडा लवकरच घोषित करू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.